दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरांचा जयघोष करत कोरेगाव शहर आणि तालुक्यात दत्त जयंती उत्साहात साजरी। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्त मंत्राचा जयघोष करत सालाबाद प्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला श्री दत्तात्रेय जयंती उत्सव साजरा केला जातो। गुरुवारी सायंकाळी सूर्यास्ताच्या मुहूर्तावर हा दत्तजन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपूर्ण कोरेगाव शहर आणि तालुक्यात ठिकठिकाणी मंदिरातून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात साजरा करण्यात आला। प्रतिवर्षाप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात या दत्त जयंती सोहळ्या अगोदर 7 दिवस दत्तात्रेय भगवानांचे चरित्र अर्थात श्री गुरुचरित्र पठण पारायण स्वरूपात घरोघरी तसेच सामुदायिक रीतीने करण्याची प्रथा आहे। मागील शुक्रवारपासून या गुरुचरित्र वाचन पारायण सोहळ्यात सुरुवात झाली व आज या सप्ताहाची सांगता दत्त जन्माने करण्यात आली। सायंकाळी सूर्यास्ताच्या मुहूर्तावर 5:59 दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला। या निमित्त विविध मंदिरांमध्ये विविध आकर्षक फुलांची तसेच केळीचे आणि नारळाच्या पानांची सजावट करण्यात आली। मंदिरातील संगमरवरी दत्त मूर्तीला अतिशय सुरेख असे गुलाबानी शेवंती पुष्पांचे हार घालून फुलांची सजावट करण्यात आली होती। दिवसभर महाप्रसाद वितरण करण्यात येत होते। भक्तांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती। दत्त जयंती सोहळ्यानिमित्त बुधवारी सायंकाळी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंत्र जागर करण्यात आला। तसेच गुरुवारी सकाळी दत्त जयंती दिवशी सकाळी दत्तमूर्तीला विशेष पंचामृत स्नान महाअभिषेक आणि पूजा संपन्न झाल्यावर मंदिरात ब्रह्मवृंदांनी दत्तयाग संपन्न केला। दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिरांना विशेष रूप प्राप्त झाले होते। मंदिराच्या पुढे आकर्षक सजावट आणि कमान स्वागतासाठी बांधण्यात आली होती। पुणे सातारा कोल्हापूर आशियाई महामार्गाचे काम गतिमान वर्षभरात पूर्ण करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आश्वासन। पुणे ते सातारा आणि पुढे कोल्हापूरपर्यंतच्या आशियाई महामार्गाच्या कामाला गती मिळणार असून हे काम 1 वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सकाळी 11:10 या महामार्गाच्या विलंबाबाबत प्रश्न उपस्थित केला होता। त्यावर उत्तर देताना गडकरी यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली। गडकरी म्हणाले की पुणे सातारा मार्गासाठी तब्बल 6,000 कोटी रुपयांचा DPR तयार करण्यात आला आहे। कामात झालेल्या विलंबामुळे जुन्या ठेकेदार कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आले असून नवीन टेंडर प्रक्रिया सुरू आहे। खंबाटकी घाटातील जुन्या बोगद्या शेजारी नव्याने 2 बोगदे बांधण्याचे काम वेगाने सुरू असून त्यापैकी एक बोगदा लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। येत्या आठवड्यात या कामाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे। महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे सातारा कोल्हापूर प्रवास अधिक वेगवान सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले। सर, कोल्हापूर से पुणे जो रास्ता जाता है तिथे पण आपला प्रोजेक्ट डिले झाला आणि नऱ्यामध्ये जे मध्ये ॲक्सिडेंट्स दिले, आपणही दिल्लीवरनं टीम पाठवली ॲक्सिडेंट प्रोन एरिया म्हणून, त्याच्यातून ॲक्सिडेंट्स खूप कमी झाले, पण मध्येही खूप मोठा ॲक्सिडेंट झाला। तर ते काम जे पुणे ते कोल्हापूरचं आहे ते काही कॉन्ट्रॅक्टर्सच्या अडचणीमध्ये आपण ब्लॅकलिस्टही केलं होतं। तर ते पूर्ण काम कधी होईल आणि नऱ्याच्या भागामध्ये अजून काही सुधारणा करता येतील का, कारण का त्याच्यात ब्लॅक स्पॉट्स आहेत आणि सातत्याने ॲक्सिडेंट्स आधीपेक्षा खूप कमी आहेत, पण ते शून्यावर आणण्यासाठी अजून आपल्याला काय करता येईल। थैंक यू सर। सम्मानित अध्यक्ष महोदय, वैसे इस प्रश्न से जुड़ा हुआ नहीं है, पर पुणे से कोल्हापुर ये बहुत इम्पोर्टेंट रोड है। इसमें से पुणे से सातारा ये विशेष रूप से पहले रिलायंस के पास था, अब उसको हमने टर्मिनेट करके रिप्लेसमेंट हुआ है और इस रोड का ऊपर अभी हम लोग फिर से नए अध्ययन कर रहे हैं। पुणे में जो वेस्टर्ली बाईपास था उसके सर्विस लेन को हम अपने बजट प्रोविजन से उसका काम हम शुरू किया है और ये पूरे पुणे से सातारा तक अच्छा करने के लिए 6,000 करोड़ का DPR हमने लगभग बनाया है और जल्दी ही हमारी डिपार्टमेंट की ओर से उसके ऊपर काम किया जाएगा। इसमें जो खंबाटकी घाट की जो टनल है उसमें नई टनल, पहली पुरानी टनल थी जब मैं PW मिनिस्टर था महाराष्ट्र में तब बनाई थी। अब इसके बाद में आगे की टनल जो है 2, उसमें से एक टनल अब जल्दी हम ओपन कर रहे हैं। आगे सातारा के बाद कोल्हापुर तक ऑलरेडी उस काम को अवार्ड किया गया है। इस काम में थोड़ी सी दिक्कतें आई है, उसका अगले सप्ताह मेरे यहाँ रिव्यू मीटिंग भी है, पर इसमें जो जो सुझाव सम्माननीय मेंबर ऑफ पार्लियामेंट कोल्हापुर के थे और बाकी लोगों ने दिए उसको लिए हैं
और ये भी प्रोजेक्ट निश्चित रूप से पूरा करने की कोशिश है और जल्दी ही ये पूरा कंप्लीट प्रोजेक्ट करके 1 साल के अंदर ये कंप्लीट करेंगे ताकि ये BCS कॉरिडोर जो बेंगलोर की तरफ जाता है उसमें कोई तकलीफ नहीं रहेगी। मतपेट्यांवर संशय, आष्टा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन, निवडणूक प्रक्रियेवर आमदार शशिकांत शिंदे यांची टीका. सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीनंतर मतपेट्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या असल्या तरी त्या प्रक्रियेबद्दल कार्यकर्त्यांमध्ये मोठा संशय आहे. याच कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम बाहेर ठिय्या आंदोलन केले. लोकशाही वाचवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आंदोलनकर्त्यांचे मी विशेष अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी दुपारी 4 वाजता माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. आमदार शिंदे म्हणाले की निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे गोंधळाची केली असून तब्बल 10 दिवस मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. सामान्य लोकांनाही वाटते की या 10 दिवसात काहीतरी गैरप्रकार होऊ शकतात. अशी निवडणूक प्रक्रिया यापूर्वी कधीच पाहिली नाही, असे ते म्हणाले. साताऱ्यात ही परिस्थिती काही वेगळी नसून मतदान केंद्रांवर प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोसळल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांना संपर्क साधला तेव्हा स्ट्रॉंग रूम सील असल्याचे सांगण्यात आले, मात्र कोणतीही प्रक्रिया दाखवण्यात आलेली नाही. फक्त सील लावून दाखवले गेले. संपूर्ण निवडणूक गोंधळात घालवली आहे. निवडणूक अधिकारी कोणाचेही ऐकत नाहीत, मग न्याय कुणाकडे मागायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अधिक माने केशव मदने उपसभापती. कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अधिक माने यांची तर उपसभापतीपदी केशव मदने यांची गुरुवारी दुपारी 1:15 वाजता बिनविरोध निवड करण्यात आली. आद्यासी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अभिमान थोरात यांनी काम पाहिले. मावळते सभापती कल्याण भोसले व उपसभापती वैशाली भोसले यांनी दिनांक 17 ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या दोन्ही पदांसाठी गुरुवारी संचालक मंडळाची बैठक झाली. सभापती पदासाठी रहमतपूर येथील अधिक माने यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून जयवंत घोरपडे यांनी तर अनुमोदक म्हणून ॲडव्होकेट पांडुरंग भोसले यांनी स्वाक्षरी केली. उपसभापती पदासाठी रामोशीवाडी येथील केशवराव मदने यांनी अर्ज दाखल केला. सूचक म्हणून राहुल निकम तसेच अनुमोदक म्हणून ॲडव्होकेट अमोल राशीनकर यांनी अर्जावर स्वाक्षरी केली. दोन्ही अर्ज वैध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी थोरात यांनी छाननीनंतर जाहीर केले. विहित वेळेत सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने अधिक माने यांची सभापतीपदी तर केशव मदने यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी थोरात यांनी जाहीर केले. पदाधिकारी निवड कामी अध्यासी अधिकारी यांना सचिव संताजी यादव व समितीच्या अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. नूतन पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री बाळासाहेब पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अरुण माने, जिल्हा बँकेचे माजी संचालक तानाजीराव मदने, बाजार समितीचे माजी सभापती प्रतापराव कुमुकले निकम, नाना भिलारे, विद्याधर बाजारे तसेच रहमतपूर व कोरेगाव पंचक्रोशीतील पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. एकसळ येथील शेत जमिनीच्या वादातून पिकांचे नुकसान, जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. एकसळ तालुका कोरेगाव येथे शेत जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून ज्वारी पिकाचे नुकसान करण्यासोबतच जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी 5 जणांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातून गुरुवारी सकाळी 11:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार तानाजी मारुती माने वय 66 राहणार एकसळ यांनी फिर्याद दिली आहे. दिनांक 1 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एकसळ गावच्या हद्दीतील शेतजमीन क्षेत्रात बुवासो आनंदराव पवार, राजेश बुवासो पवार, दीपक विठ्ठल भोसले तिघेही राहणार एकसळ तसेच महेश शिवाजी शिंदे व योगेश संभाजी शिंदे दोघे राहणार कोरेगाव यांनी संगनमत करून तणनाशक फवारणी करत सुमारे 20,000 रुपयांचे ज्वारी पिकाचे नुकसान केले आहे. तसेच आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी तपास करत आहेत.